मित्रांनो, आता जो आपण पहिले दर्शन करण्यासाठी आणि तिथून आल्यानंतर भेटू तुम्हाला काय ऐकतं, कारण दर्शन करणं इज मच मोर इम्पॉर्टंट दॅन एव्हरी काम. त्र्यंबकेश्वर पोहोचलोय आपण आणि इथं फोटो वगैरे शूट चालू आहे. आमचं हे मंदिर त्र्यंबकेश्वरचं आणि हा साहेब मागचा ब्रह्मगिरी पर्वत. तर याच पर्वतावर आम्ही काही वेळानंतर जाणार आहे. तर मित्रांनो, विषय असा झाला तिथं थाटामाटात पण आमचं दर्शन झालंय आणि कसं आहे पाण्याचं वगैरे मोसम राहते इकडे, तर थोडीशी कशी मजा वेगळीच राहते. आणि हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू दी न्यू अनदर एपिसोड. तर मित्रांनो, आज म्हणजे काल रात्री चालू होतं आपण त्र्यंबकेश्वरमध्ये आणि इथं घेतलं होतं आपण या रूममध्ये स्टे. आणि त्याचा मागचा नजारा बघा, कुठं आमचा स्टे होता. हा जो आहे हाच आहे तो ब्रह्मगिरी पर्वत, ज्याला आपण त्र्यंबकेश्वर दर्शन गेल्यानंतर आपल्याला फिरायला जायचं आहे. पहा हा व्ह्यू, ते पहा वॉटरफॉल आहे छोटे छोटे दोन. प्रतीक पण पूर्ण रेडी आहे, नाश्त्याचा बर्थडे. हॅपी बर्थडे प्रतीक. थँक्यू सर. हा पहा कसा दिसू राहिला, टिक्का विक्का लगा के. आणि याची फुल पॉवर मध्ये रेडी झाला. पहा चष्मा विस्मा. आता फक्त आमचा एक मित्र रेडी होऊन राहिला, हिरेनजी. आणि ही आमची रूम होती. जास्त काही आता पाहू नका, साफ केल्यावर दाखवीन. हो गाईज, संडास बाथरूम तिकडे. आणि तर मित्रांनो, जो आम्ही आता व्ह्यू पाहत आहे तो व्ह्यू मी कॅमेऱ्यात नाही कॅप्चर करू शकत. अरे बापरे, पहा हे वॉटरफॉल कॅमेऱ्यात दिसत पण नसं. वॉटरफॉल आहे गाईज, तिथं आहे म्हणजे 3-4. आणि हाच तो ब्रह्मगिरी पर्वत आहे. आणि इकडे हे पहा पूर्ण हाच आम्ही ब्रह्मगिरी पर्वतावर फिरणार आहे. आणि इथं सगळ्यांच्या आंघोळ बिंगोळ करून बिलकुल टॉप क्लासमध्ये रेडी झाले आहे. आणि आता जाणार आहे आपण त्र्यंबकेश्वरचं दर्शन करा, ज्योतिर्लिंगाचं. चलो गाईज, पहा. चला मित्रांनो, आता जो आपण पहिले दर्शन करण्यासाठी आणि तिथून आल्यानंतर भेटू तुम्हाला काय ऐकतं, कारण दर्शन करणं इज मच मोर इम्पॉर्टंट दॅन एव्हरी काम. चला. तर मित्रांनो, आमची जी रूम होती ती ह्या हॉटेलमध्ये होती. पहा इथंच होती आमची रूम. इथं आज जस्ट आम्ही निघालो. आणि कसं आहे, आमची मोठं काम असलं. कौन है ये लोग, कहां से आते हैं? मोठंच होते आमच्या मोठे लोक आहे ना. आता बघा, हिरेन क्षीरसागर. क्या नावातच ब्रँड आहे गाईज. A few moments later. तर मित्रांनो, त्र्यंबकेश्वर पोहोचलोय आपण आणि इथं फोटो वगैरे शूट चालू आहे. आमचं हे मंदिर त्र्यंबकेश्वरचं आणि हा साहेब मागचा ब्रह्मगिरी पर्वत. तर याच पर्वतावर आम्ही काही वेळानंतर जाणार आहे गाईज. तर चला मित्रांनो, अशाच प्रकारे पहा थाटामाटात आम्ही पोहोचलो होतो त्र्यंबकेश्वर. काफी लॉन्ग सफर था हमारा. और हिंदीमध्ये नाही बोलायचं असते इकडे, मराठीच बोलायचं असते. सगळा असा फोटोशूट चालू आहे. इकडे हिरेन तिकडे प्रतीक आहे, त्याचा आज बर्थडे आहे. आणि त्यांना आज त्र्यंबकेश्वर महाकालचं दर्शन केलेलं ज्योतिर्लिंगाचं. तर हे आहे मंदिर आणि हा आहे तो परिसर, हा प्रवेशद्वार. आणि तिकडून द्यायला लागते लाईनमधून दर्शन करण्यासाठी जायचं. हा आहे ब्रह्मगिरी पर्वत. तर मित्रांनो, विषय असा झाला तिथं थाटामाटात पण आमचं दर्शन झालंय. आणि कसं आहे पाण्याचं वगैरे मोसम राहते इकडे, तर थोडीशी कशी मजा वेगळीच राहते. आणि हे सिनेमॅटिक शॉट पा कसे काढायचे यांच्याकडून शिकून घ्या तुम्ही. हर्षलला सांगितलंय त्यांनी, एकदम बढिया दर्शन आहे भाई, एकदम. आणि इथं कसं आहे विषय, त्र्यंबकेश्वर म्हणजे गोदावरी नदीचं उगम स्थान आहे आणि त्या शिवलिंगातून झालाय.
आणि कसा एकदम बस जास्ती एवढं प्रवास करून फक्त किती वेळ दर्शन करायला भेटते माहिती आहे का? फक्त 5 सेकंदाच्या वर. म्हणजे विचारा एवढं वाटते अंदर गेल्यानंतर खतरनाक माहोल आहे. अक्षरशः एका बाईच्या डोळ्यातून अश्रू बघितले आहेत, तेव्हा अश्रू बघितले मी एवढं सिरियस झालो कल्लाच, म्हणजे एवढं प्रसन्न वाटते का, खूपच प्रसन्न वाटते. अंगाला शार येते काही इथं. तर मित्रांनो इथं दर्शन, फोटो सेशन आणि सगळा पूर्णच्या पूर्ण जो आहे ते आटोपलेला आहे गाईज आमचा. आणि आता जाणार आहे आपण बाहेर आणि तिथून जाऊ आपण आपल्या रूमवर आणि तिथून थोडसा अर्धा घंटा रेस्ट करून तो ब्रह्मगिरी पर्वत फिरण्यासाठी. चलो गाईज. Eternity later. Yeah,